अंबरनाथमध्ये भाजपने बाजी मारलेली आहे. भाजपचा झेंडा जो आहे तो नगर परिषद फडकलेला आहे. ताई, काय सांगाल, ज्या पद्धतीने आपण म्हटलं होतं की निवडून आल्यावरती पहिले मी पूर्ण हिशोब करणार, सीए आहे, ऑडिट करणार. हे बघा, ते हिशोब तर करायचंच आहे, पण आपलं अंबरनाथ शहर मूलभूत गरजांसाठी वंचित राहिले. पाणी नाहीये आपल्याकडे किंवा ह्या बेसिक सुविधा त्या पहिले मी पूर्ण करणार आहे. त्यानंतर हिशोब तर आयुष्यभर होतो त्यांचा. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, अंबरनाथकरांनी तुम्हाला भरभरून मत दिलेलं आहे. अंबरनाथकरांचे कसे आभार मानाल? नाही, खूप खूप आभार, कारण की माझा सांगितलं ना, मला या प्रवासात भरपूर लोकांनी मदत केलेली आहे. माझे मार्गदर्शक असतील आणि प्रत्येक व्यक्ती आहे अंबरनाथ शहरामधला, त्याने मला इतका छान प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल मी खूप मनापासून धन्यवाद देते. मी बदलापूर तुमचं माहेर, हे सासर, दोन्हीकडे भाजप झेंडा आहे. हो, त्यासाठी अजून मला डबल खुशी झाली आज. खूप छान वाटतंय की एक भाजप पक्षाची ताकद आज दिसलेली आहे आपल्याला, असं म्हणेल मी. कोणता फॅक्टर चालला? मोदी फॅक्टर, देवेंद्रजी फॅक्टर चालला असं मी म्हणेन. शेवटच्या क्षणामध्ये मुख्यमंत्री आले, त्यांची सभा झाली, फायदा झाला? नक्कीच फायदा झाला, कारण की जे अफवा पसरवल्या जात होत्या की लाडकी बहीण योजना नाहीये किंवा असं काही, म्हणजे अक्षरशः अशिक्षितपणाचं लक्षण मी म्हणेल, त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी हे सांगितलं की आम्ही असं होणार नाहीये. त्याचबरोबर त्यांनी आम्ही रेल्वे मागितली, रेल्वेची गाडी डबे मागितले आणि मेट्रो दिली आम्हाला. म्हणजे अशा पद्धतीचं विकासाचं धोरण ठेवलेलं आहे. अंबरनाथ निवडणुकीचा रक्तरंजित इतिहास आहे. शेवटच्या क्षणाला म्हणजे सगळं चांगलं चालू होतं, शेवटच्या क्षणाला गोळीबार झाला. ह्या गोळीबारामुळे कुठे अंबरनाथकरांनी हा कल दिला? ऍक्च्युली आम्हाला आधीपासून चांगला कल होता, त्यांना वैतागलेलेच होते ते, मी असं म्हणेन. आणि त्यांचं हेच काम होतं, सगळ्या आम्हाला माहिती होतं की असे सगळे प्रकार घडतातच, आणि ते घडलं. त्यांनी प्रत्यक्षात दाखवलं की आम्ही बोलत होतो लोकांना भयमुक्त अंबरनाथ करायचंय, आणि तीच भय त्यांनी फक्त म्हणजे दाखवलं की अशा प्रकारचं घडतं. आम्ही बोलत होतो आणि घडत होतं असं पण त्यांनी करून दाखवलं. स्वतःच खड्डा खणला आणि पडले असं म्हणेन. पण एक परिस्थिती अशी, गड आला पण सिंह गेला. नगराध्यक्ष पद जरी आला असलं तरी नगरसेवकांची संख्या कुठे कमी आहे, ही तारेवरची कसरत कशी? हा, ते ठीक आहे, आता बघू पुढे, आता होईल काय तर. या होत्या तेजस्वी करून दिले, आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटले की मी जेव्हा आता निवडून येईन त्यावेळेस सगळा हिशोब करेन, आणि हिशोब पूर्ण 5 वर्ष होत राहील. शेवटी जी फायरिंग झाली, जो गोळीबार झाला अंबरनाथमध्ये, आणि त्याचं उत्तर अंबरनाथकरांनी देऊन नगराध्यक्ष पद जे आहे ते भाजपच्या वाट्यामध्ये टाकलेलं आहे. पुढे प्रवीण शेट्टीचा, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ.